हरि ओम. नमस्कार. मी सौ प्रिया श्रीनिवास जोग. श्रीमद भगवद्गीतेवरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात आपण पाहत आहोत गीतेचा 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग आणि यामध्ये आज पाहूयात 7वा श्लोक. श्लोक असा आहे, तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मय्यर्पितमनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयम्. विनोबाजी म्हणतात, म्हणून सगळा काळ मज आठव झुंज तू, मन बुद्धी समर्पूनी मज निशंक पावसी. अर्थ असा आहे, म्हणून हे अर्जुना सर्व काळी निरंतर माझं स्मरण कर आणि अशा प्रकारे तू युद्ध सुद्धा कर आणि माझ्या ठिकाणी अर्पण केलेल्या अशा मन आणि बुद्धी यांनी युक्त होऊन निस्संदेहपणे तू मलाच प्राप्त करून घेशील. आता भगवंत सांगता आहेत त्यानुसार की तस्मात म्हणजे काय, तर जसा शेवटचा विचार तसा पुढचा जन्म हे जाणून शेवटचा विचार भगवंतांचा राहावा, इष्टदेवतेचा राहावा. आपण मागच्या श्लोकात बघितलं ना की अंतकालीच मामेव, की अंतकाळी ज्याचं आपल्याला स्मरण होतं ना, आपल्याला तशी गती प्राप्त होते. म्हणजे जर भगवंताचं स्मरण झालं असेल तर भगवंतांच्या चरणाशी गती प्राप्त होते. अशा काही कथा पण आहेत की त्या जडभरताची एक कथा आहे की त्याला अंतकाळी माझ्या अंदाजाने हरणाचं काहीतरी स्मरण झालं आणि त्याला पुढचा जन्म हरणाचा प्राप्त झालेला आहे. काही होऊ शकतं, अंतकाळी कशाचं स्मरण व्हावं हे आपण सांगू शकत नाही. पण मग हे जर पहिल्यापासून आपण मनात जर घोटवलं असेल तर काही वेळेला कसं होतं ना की आपल्याला ना भगवंत सिग्नल देतो, आपल्याला ते कळत नाही पण तो देत असतो. आता तो देत असतो म्हणजे हे सगळं आपल्याला माहिती आहे की ही सगळी त्याची लीला आहे. कधी कधी ना म्हणजे त्याच व्यक्तीला असं नाही तर घरातल्या लोकांना सुद्धा तशा पद्धतीचे सिग्नल्स मिळत असतात, पण तरीही मन मानायला तयार होत नाही की हे असं काहीतरी अतर्क्य अघटित असू शकेल, म्हणून आपण ते नजरेआड करतो किंवा दुर्लक्षित करतो. पण जर असे सिग्नल्स मिळत असतील तर त्या व्यक्तीने तरी निदान आता शेवटचा काळ आला आहे हे मनात ओळखावं आणि नामस्मरणात जास्तीत जास्त गुंतावं. आता तुम्ही म्हणाल हे सगळं खूप म्हातारपणी वगैरे शक्य आहे, आता 80-80 85-85 वय उलटून गेलं, आता काय आहे, कधीही खरोखर मिळालेला प्रत्येक आयुष्याचा दिवस हा बोनसच असणार आहे, अशांनी करावं. पण मधल्या आदल्या वयातल्या लोकांसाठी कसले सिग्नल्स आणि काय, इथे आमचे रोजचे 24 आवर्स काम आम्हाला इतकं झालंय की वेळ आम्हाला पुरत नाही. कुठे ह्या सिग्नल्सवर विचार करणार आणि कुठे असा विचार करणार की माझा चुकून अंतकाळ वगैरे जवळ आलाय की काय, मग मी आता जरा भगवंताचं स्मरण थोडंफार वेळात वेळ काढून केलं पाहिजे. प्रॅक्टिकली यातलं काहीच शक्य होत नाही. पण तरी सुद्धा आपण म्हणतो की नाही की संकटकाळी किंवा रोज रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर देवाचं स्मरण करावं. मग ह्या गोष्टी कशासाठी सांगितल्यात तुम्हाला ठाऊक नाही ना की रात्री झोपताना भले तुम्ही अंथरुणावर पडेपर्यंत सुद्धा तुमची सगळी कंडिशन ओके असू शकते, पण अर्ध्या रात्रीत काय घडेल आपण सांगू शकत नाही. म्हणून झोपताना जर आपण भगवंताचं स्मरण करून झोपलो असू तर शेवटच्या क्षणी तो क्षण कळेलच असं नाही, पण यदा कदाचित तो जर कळला तर पुन्हा कदाचित ओठावर भगवंताचं नाव येऊ शकेल. माहित नाही ना, झोपताना तर मी देवाचं नाव घेऊन झोपले, उद्या सकाळचा दिवस माझ्यासाठी दिसणार आहे किंवा नाही हेच ठाऊक नाहीये. तर मग तिथे हे सगळं कसं काय जमवायचं, तर कसं काय जमवायचं म्हणून आटापिटा मुळीच करायचा नाहीये. सवय लावून घ्यायची की निदान संकटकाळी, झोपताना, सकाळी उठताना, घरातून बाहेर पडताना अशी खूप जणांना सवय असते की देवाला नमस्कार करून कायम घरातून बाहेर पडायचं आणि सगळा भार देवावर टाकायचा, स्वतःचा पण आणि आपल्या कुटुंबाचा, या घराचा. सगळेच जण घरातून बाहेर जाणार असतील तर देवाला सांगावं की तूच आहेस बाबा आणि रक्षण कर. आता असं म्हणून बाहेर पडणाऱ्यांच्या घरात त्यांच्या पश्चात कधी घटनाच घडत नाही का, हा सगळा जिज्ञासूंनी शोधून काढायचा भाग. असं 100त असंही घडणार, कारण ते घडणार त्याला भगवंत जबाबदार
नाहीयेत, त्याला आपली कर्म जबाबदार आहेत हे लक्षात घ्या. पण तरी पण त्या वाईटातून पण चांगलं घडतं की नाही. घटना जरी काही घडली आपल्या पश्चात घरामध्ये, तरीही अशा लोकांच्या अनेक अनुभव कथा आहेत की गेलेलं सगळं सोनं नाणं आणि सगळ्या वस्तू परत मिळाल्या. तो मनस्ताप झाला, वर्ष लागलं, सगळं झालं, पण वस्तू परत मिळाल्या. पण कधी कधी असं होतं की वस्तू परत मिळतात, पण अशा घटनेमध्ये माणूस जर गेला तर तो मात्र परत मिळू शकत नाही. हा सुद्धा सगळा प्रारब्ध योग असतो, हे पक्क लक्षात ठेवायचं आहे. कुठलीच गोष्ट भगवंत ही त्यांच्या स्वतःच्या साठी म्हणून करत नाहीत. ज्याचा त्याचा प्रत्येकाचा वैयक्तिक कर्मफलाचा हा सगळा भाग असतो, प्रारब्धाचा हा योग असतो. मग आता एकदा हे नक्की ठरलं ना की देवा मी घराबाहेर पडत आहे आणि संध्याकाळी मी परत सुखरूप येईन, अशी म्हणजे प्रार्थना, बस फक्त प्रार्थना करायची, भगवंताला रोज गळ घालायची नाहीये. पण या सवयीमुळे काय होतं की बऱ्यापैकी आपल्या स्मरणामध्ये मनापासून नाम राहायला लागतं. आणि सगळ्या साधू संतांनी म्हणजे गोंदवलेकर महाराजांचा जन्म तर अक्षरशः जयाचा जनी जन्म नामात झाला, असंच त्यांच्यासाठी काव्य केलेलं आहे ना, की खरोखर फक्त नामासाठी त्यांचा जन्म झालाय. आयुष्यभर त्यांनी फक्त काय कार्य केलं तर रामनामाचं महत्व त्यांनी लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांचं सगळं उभं आयुष्य खर्ची पाडलं. किती प्रचंड त्यांनाही तब्येतीचा त्रास होता, महाराजांना दम्याचा खूप त्रास होता. पण म्हणजे प्रत्येक श्वास दम्याचा पेशंट आहे ना, तो कसा मोजून घेतो ना, तो ज्यावेळी त्याला दम लागलेला असतो ना, त्यावेळेला खरोखर बघणं आपल्याला अशक्य होतं, असहाय्य आपण होतो की किती अगतिकपणे एक एक श्वास हा माणूस मोजून घेतोय. पण तो घेतो. त्यांची मानसिक ताकद एवढी वाढलेली असते की हा त्रास सुद्धा ते पचवायला शिकतात आणि महाराज सुद्धा हा त्रास पचवत होते. एक एक श्वास जिथे त्यांना मोजून घ्यावा लागत असेल, जेव्हा त्यांना आपण म्हणतो ना की दम्याचा तो जो विकार असतो ना, तो दिवसाच्या काही वेळेला बळावतो किंवा खूप कोंदट हवा आली, खूप प्रचंड पाऊस पडला तरीही हा विकार बळावतो, दम्याची उबळ येते, आपण म्हणतो धाप लागते. अशा परिस्थितीत सुद्धा महाराजांनी एक क्षणासाठी सुद्धा रामनामाचा त्याग केलेला नाही. मग हे सगळं आपल्यासाठी आहे की नाही, की इतकं वाईटातलं वाईट आयुष्य, म्हणजे आयुष्य इन द सेन्स की त्यांचं एवढं पण काय हसत खेळत नव्हतं. ज्याला इतका शरीराचा त्रास भोगावा लागत होता तर तो केवळ लोकांच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटतो आहे आणि सोप्यातला सोपा मार्ग रामनाम त्यांनी लोकांपर्यंत पोचवलेला आहे. वारकरी पंथाचे लोक काय करतात, ज्ञानदेवांनी जी भागवत धर्माची पताका रोवली ते काय करतायत, विठ्ठल विठ्ठल गजरी, बस फक्त या विठ्ठलाचा गजर ते करतात, अन्य त्यांना कुठलं देहभानच उरत नाही. ज्ञानोबा तुकाराम असं म्हणत म्हणत म्हणजे बघा सगळ्यांचं स्मरण हे वारकरी पंथाचे लोक करत असतात. त्यांना त्या पांडुरंगाशिवाय दुसरं ध्यानच त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहत नाही. आता याच्यामध्ये भेद नाहीच आहे. राम म्हणा, कृष्ण म्हणा, नाहीतर रामकृष्ण हरी म्हणा, सगळी ती आपल्यासाठी निर्माण झालेली रूपं आहेत. मूळ तत्व हे एकच आहे. मग इथे भगवंतांचं अर्जुनाला हेच सांगणं आहे की सगळा काळ मज आठवतू, मन बुद्धी समर्पुनी मज निशंक पावसी. सदा सर्वदा काळ तुला माझी आठवण व्हायला पाहिजे. आणि मग याच्यासाठी एकतर आपल्या मनाला, आपल्या शरीराला सवय लागायला हवी. मग सवय लागण्यासाठी काय करावं तर अहो येता जाता, उठत बसता, कार्य करता, हे सतत आपल्याला नाम घेता आलं पाहिजे. मग पूर्वी त्याचाच एक भाग म्हणून आपल्या मुलांची सगळ्यांची नावं ही देवाधर्माचीच म्हणजे ठेवायची पद्धत होती. म्हणजे तुम्ही सहज मुलाला म्हणून हाक मारावं, गणेशा ये रे जरा इकडे,
किंवा अगदी गडी माणूस जरी असला ना तरी त्याचं नाव सुद्धा तो सांगायचा, इटोबा माझं नाव आहे. व म्हणता येत नाही बऱ्याच लोकांना. इटोबा म्हणजे अगदी गडी माणसाला जरी हाक मारावी, अजिबात इथे असं समजून घेऊ नका की गडी माणसाचं नाव तेवढं विठ्ठल आणि मुलाचं नाव तेवढं गणेश, असा अजिबात म्हणजे हा विषयच माझ्या डोक्यात नाहीये. सहज जे बोलता बोलता उदाहरण आठवलं ते मी सांगितलं की सहज अगदी भांडी घासायला येणाऱ्या मावशी, त्यांचंही नाव काय असायचं तर लक्ष्मीबाई असायचं. पण त्या मात्र घरी येऊन भांडी घासून जायच्या हो. पार्वतीबाई, लक्ष्मीबाई, सरस्वतीबाई, भागीरथीबाई ही सहज नावं ठेवलेली असायची. म्हणजे कुणाचंही नाव असंच असायचं हो. मग तो मालक असेल अथवा नोकर असेल, भगवंतांना कुठे काय फरक पडतोय. बस तुम्ही त्या निमित्ताने भगवंताचं नामस्मरण करताय याचाच त्याला फक्त आनंद. आणि हेच भगवंतांनी गीतेच्या माध्यमातून आपल्याला सांगितलंय की मनबुद्धी समर्पुनी मज निशंक भावसी. म्हणजे की तू मनामध्ये ना कुठल्याही प्रकारचा आता संशय बाळगू नकोस. बरोबर की मामे वैश्यस्य संशयम, कुठलाही संशय न बाळगता अर्जुनाला भगवंतांना उभं करायचं ना युद्धासाठी. मग ह्या नामस्मरणाचं बळ हे खूप मोठं आहे. बघा ना, म्हणजे आता नाम हे फक्त देवाचंच नाव घ्यायचं असतं असंही नाही. नाम हे नाम आहे. व्याकरणातलं पहिलं ते ज्या 8 सगळ्या जाती आहेत ना त्यातलं पहिलं ते नाम आहे. मग तुम्ही ना अगदी लहानपणी त्या लहान लेकराला अजून कुठे कळतं की रामनाम घ्यावं का पांडुरंगाचं घ्यावं. त्याच्यासाठी एकच नाम असतं, ते म्हणजे आई असतं. पण आई ह्या नामात सुद्धा तितकीच प्रचंड ताकद असते. मूल रडताना अगदी म्हातारपणी शेवटच्या क्षणी सुद्धा आपल्या ओठावर आई ग हे नाम येऊ शकतं. आणि एक लक्षात घ्या, ह्या नावाची सुद्धा ताकद रामनामा इतकीच श्रेष्ठ आहे. कारण आई हे आपण आपलं दैवत मानतो ना. मग आई ही माझ्यासाठी माझी व्यक्ती असली तरी तो सुद्धा परमेश्वराचाच एक अंश आहे. त्यामुळे जोवर त्या मुलाला अजून कळत नाही तोवर त्याच्यासाठी आई हे नाव ताकद असतं की नाही नीट विचार करून बघा, म्हणजे माझा मुद्दा पटेल. लहान बाळ रडायला लागलं, आई ग म्हणून रडतं, धावत येते की नाही त्याची आई, काय झालं माझ्या लेकराला असं म्हणून कडेवर उचलून घेते की नाही. तिला बरोबर ठाऊक असतं की ह्या रडणाऱ्या आपल्या बाळाला कसं शांत करायचं. इतरांना जमत नाही पण ते तिलाच जमतं की नाही, कारण ते तिचं लेकरू असतं. का जमतं? कारण ती त्याची आई असते ना, आणि त्याने तिला हाक मारलेली आहे ना आई. मग तसंच ही विठ्ठल ही आपली माऊली आहे ना. मग ही माऊली आहे म्हणून विठ्ठलाचं नाव हे वारकरी लोक आज इतकी पिढ्यानपिढ्या घेत अखंड पदयात्रा करत, म्हणजे पायी वारी करत त्याच्या भेटीला जातात. का विचार करून बघा, म्हणजे माझा मुद्दा नक्की पटेल. त्यामुळे आई ह्या नावात प्रचंड ताकद आहे. रडता रडता असं होतं की नाही की आई ग असं आपण म्हणतो आणि एका क्षणासाठी आईचा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि रडणारं मूल आपोआप असंही गप्प बसतं. म्हणजे हे कधी कळायला लागल्यावर. बघ माझ्या आईला नाव सांगी ना मी तुझं, मी आईलाच सांगणारे आता नाव. छोटी छोटी मुलं एकमेकांशी भांडताना सुद्धा म्हणत असतात ना, त्यांना माहीत असतं की बघ म्हणजे दादानी मारलं, ताईनी मारलं, ताईनी खोडी काढली तरी ते लगेच धाकटं भावंड काय म्हणतं, मी आता आईलाच नाव सांगणारे तुझं, मग आई बरोबर लागवेल तुला, म्हणतं की नाही. त्याला माहिती आहे ना की आई माझ्यासाठी माझी ढाल बनून उभी राहणार आहे. हा दादुटल्या मला त्रास देतोय काय, आई आता बरोबर त्याला धपाटा घालेल आणि त्याला रागवेल. म्हणजेच काय, ती माझं संरक्षण करेल. म्हणजे नावाची एवढी प्रचंड ताकद आहे. हा जरा वेगळा मुद्दा आहे. जे दैनंदिन जीवनात गीता हे सूत्र धरून मी हा मुद्दा घेतलेला आहे. आता यानंतर आपण 8वा श्लोक बघूयात. श्लोक असा आहे, अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. विनोबाजी म्हणतात, अभ्यासी चित्त जोडून योगी अन्य न लक्षुनी पुरुषास महादिव्य पावे संतत चिंतुनी. आता या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे अर्जुना,
असा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाभ्यासरूपी योगानं युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या अशा चित्तानं निरंतर चिंतन करणारा मनुष्य हा परमप्रकाश स्वरूप दिव्य पुरुषाला म्हणजेच परमेश्वराला प्राप्त करून घेतो. भगवंत इथे अर्जुनाला आता ध्यानाच्या प्रक्रियेबद्दल सांगत आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय तर पहिलं म्हणजे अभ्यास योग युक्त भाव, दुसरं चेतसा न अन्यगामी आणि तिसरं म्हणजे अनुचिंतयन. आणि हे जर सगळं साध्य झालं तर परमम पुरुषं दिव्यय म्हणजे आपण अशा परम पुरुषाला प्राप्त होऊ. आता अभ्यास योग करा म्हणजे भगवंतांचा आणि आपला योग करायचा आहे, त्यांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे जसं सांगितलं की अखंड नामस्मरण करण्यासाठी संतांनी आपल्याला उपदेश केलाय. आपल्या व्यवहारात आपण एक मुद्दा मागच्या श्लोकात बघितला की पूर्वीच्या काळी मुलामुलींचं नाव देवाचं ठेवल्यामुळे आपोआप मुखामध्ये देवाचं नाव यायचं. पण आपण आता जाणीवपूर्वक प्रयत्न करू शकतो. म्हणजे 15 मिनिटं सकाळच्या वेळेला बरेच मंडळी आता योग करतात अर्धा तासापर्यंत. तर त्यावेळेला आज खूप जणांकडे अशी पण आहे की श्रीराम जय राम जय जय रामचा मंत्र चालू असलेले छोटंसं ते एक ऑडिओ क्लिप मिळते, तर ती लावून ठेवू शकतो आपण. कितीतरी मार्ग आहेत अहो. इतकं सगळं विकसित झालेलं आहे ना, जेवढं तुम्हाला जेवढं सोपं करून पाहिजे तेवढं सगळं मार्केटमध्ये उपलब्ध आहे. फक्त तुम्ही एक पाऊल पुढे टाकायची गरज आहे. साध्या साध्या गोष्टी असतात. मला आठवते ना, आमचे बाबा लहानपणी धाकट्या भावाला सूर्यनमस्कार घालायला सांगायचे तेव्हा ते म्हणायचे की 12 रोज घालत जा. आणि प्रत्येक सूर्यनमस्कार घालताना 1 राम 2 राम 3 राम असं 12 राम म्हणायला त्यांनी शिकवलं होतं. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपण देवाचं नाव घेऊ शकतो. पोळ्या करताना डब्यातल्या पोळ्या मोजताना आपण गृहिणी हे करूच शकतो ना. आणि फक्त पोळ्याच नाही, कुठलीही गोष्ट, अगदी लाडू केले डब्यात मोजून भरतो, वड्या केल्या डब्यात मोजून भरतो. म्हणजे भरत नसाल तर भरा हो. त्या निमित्ताने माझं सांगणं तेच आहे की सहज म्हणून लाडू भरून ठेवावेत आणि म्हणावं अरे वा आज 24 लाडू झाले असं न म्हणता आज 24 राम लाडू झाले म्हणा ना. काय हरकत आहे, शोधून काढा ना पर्याय. कितीतरी पर्याय असे सापडू शकतात. आणि याच्यासाठी हे सगळं कशावरून सुचलं तर गोंदवल्याला सकाळी महिला वर्ग जेव्हा भाजी चिरणं, भाजी निवडणं, धान्य निवडणं हे सगळं जेव्हा सकाळचं नैमित्तिक तिथे कार्य चालतं त्यावेळेला तिथे दैनंदिन उपासना चालते. अखंड तिथे नामस्मरण ही कामं करताना आवर्जून केलं जातं. मग हे सगळं आपणही करू शकतो ना. हा सगळा आहे अभ्यास योग. आणि चेतसा न अन्यगामी म्हणजे दुसरीकडे माझं चित्त जाणार नाही याच्यासाठी मी वारंवार प्रयत्न करायचा आहे. जाणार आहे ना, म्हणता म्हणता अचानक मी विसरणार आहे. रस्त्याने चालताना सकाळी प्रभात फेरीला, मॉर्निंग वॉकला, संध्याकाळच्या सायं फेरीला जात असतात तर पावलं मोजता मोजता श्रीराम श्रीराम म्हणत चला, आपोआप तेवढाच जप होईल. हे सगळं करताना मग मोबाईल बरोबर असेल तर तेवढ्यात फोन वाजेल, सायलेंटवर ठेवा, नेऊ नका मोबाईल, म्हणजे चित्त भरकटणार नाही. आणि हे अशा सगळ्या अनुचिंतयन म्हणजे सतत 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 फक्त आणि फक्त त्याचं स्मरण आपल्या मनामध्ये राहिलं पाहिजे. आणि असं जेव्हा सगळं घडतं तेव्हा त्या परम अशा दिव्य पुरुषापर्यंत आपला प्रवास सुखकर होतो. अशा रीतीने आता यानंतरचा श्लोक आपण पुढच्या भागात पाहणारच आहोत. तोपर्यंत हरिओम.